नमस्कार, मी दिलीप शेळके. आम्ही बसाप पेठेमध्ये राहतो. तर कर्तव्य सोशल ग्रुपद्वारा आम्हाला एक बात समजलं होतं ग्रुपमध्ये की असे टेस्ट वगैरे काय काय व्हायचे तिथं कॅम्प असं आहेत. त्याच्या संदर्भात आलं होतं. मग बऱ्याच लोकांना कसं आपल्याला माहीत नाही की आपल्याला BP जास्त आहे, शुगर जास्त आहे. मग म्हणलं आपलं रँडमली आपण चेक तरी करून घ्यावं काय होतं आपल्याला ते. ह्या संदर्भात आलं होतं. माझ्या पत्नीला पण आणलं होतं मी इथं. त्यांचं जरा व्हेरिकोज वेन्सचा जरा प्रॉब्लेम होता. डॉक्टरांना दाखवलं आता तर त्यांनी सजेशन दिलेलं आहे आम्हाला आणि टेस्ट करायला सांगितले त्यांनी. त्याच्यानंतर जर टेस्टमध्ये तशी जर गरज वाटली की आपल्याला ऑपरेशन किंवा बाकी पुढची काय कारवाई करायला लागेल तर ते आम्हाला कोल्हापूरला बोलवत असे बोललेत. कर्तव्य सोशल ग्रुप आणि कोल्हापूरचे अथय्यू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण हा कॅम्प इथं घेतलेला आहे. सर्व निदान शिबिर म्हणजे सर्व रोग निदान शिबिर असा हा कॅम्प आहे. नुसतंच रोग निदान करणे नाही, पण हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचा पूर्ण इलाज करणे हे हॉस्पिटलनी जबाबदारी घेतलेली आहे. त्यांचे CEO आपल्याबरोबर आहेत. ते स्वतः कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत. त्यांचे मार्केटिंगचे हेड पण इथं आहेत. शासनाच्या ज्या स्कीम्स आहेत ह्या अतिशय चांगल्या आहेत लोकांच्या आरोग्यासाठी, पण त्या स्कीम्सची जाणीव आणि माहिती लोकांना नसती. म्हणून असे कॅम्प्सची खूप जरूरत आहे. म्हणजे स्थानिक पातळीवर जे सोशल काम करतात ह्या लोकांनी जर हॉस्पिटल्स बरोबर टायअप करून इथल्या लोकांना ती सुविधा दिली तर इथल्या लोकांचा जो तो रोग असतो त्याची निदान करून त्याच्यावर पूर्णतः उपचार हा करण्यात येत आहे. आपण बघितलं असेल मागच्या 2 महिन्यात आपण साताऱ्यातील जावलीतील अनेक लहान लहान मुलांचे मोफत शस्त्रक्रिया केलेली आहे. बरेच वेळास हे मुलं ही लोक हे गरीब कुटुंबातील असतात आणि त्यांना तो इलाज करणं शक्य नसतं स्वतः आर्थिकदृष्ट्या. म्हणून एक मध्यस्थ म्हणून जिथं स्कीम अवेलेबल आहे ज्या हॉस्पिटलमध्ये आणि ज्यांना गरज आहे हे काम आम्ही कर्तव्यतर्फे करत आहोत. त्या पेशंट्सना आयडेंटिफाय करणे, त्यांना तिथपर्यंत पोहोचवणे आणि त्यांचा मोफत इलाज करून त्यांना परत सुखरूप त्यांच्या घरी पाठवणे. हॉस्पिटलनी आमच्यासाठी बसेसचे नियोजन केलेलं आहे. तिथं जे पेशंट जातील त्यांचे नातेवाईक जातील त्यांच्या राहण्याची जेवण्याची सगळी सोय ही हॉस्पिटलनी केलेली आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि शासनाच्या ज्या स्कीम, हॉस्पिटलचा पुढाकार आणि कर्तव्य सोशल ग्रुपचं ग्राउंडवर्क या सर्व गोष्टींमुळे आज हे कॅम्प आणि ह्या लोकांना मोफत ट्रीटमेंट मिळत आहे. तर माझं सातारकरांना एवढंच सांगणं आहे की असे कॅम्प्स जेव्हा जेव्हा होतील, काही कॅटरॅक्टचे असतील, काही आरोग्याच्या दृष्टिकोनातील असतील, काही मोफत शस्त्रक्रिया असतील, काही अपंग लोकांसाठी असतील, ज्यांना ज्यांना गरज आहे तुम्ही अवश्य ह्या कॅम्प्सना या आणि ह्याचा लाभ घ्या एवढीच आपल्याला विनंती करते. थँक्यू. ऍक्च्युली तुम्ही एवढी सुविधा आम्हाला दिली आहे, सो दॅट इज वाय वी कॅन डू दिस. म्हणजे सर्व्हिस आपण करतो पण इट इज नाईस.